तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करत एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचा आहे आपला महाबळेश्वरचा डे 3. तर आज आम्ही सगळं पॅकिंग केलेली आणि आता निघणार आहोत घरी जायला. इथे जवळपास वेण्णा लेक आहे, तर तिथे बघू आपण एक राऊंड मारला तर मारू. काल जायचं होतं पण काल जायला मिळालंच नाही आपल्याला, म्हणजे 5 घंटेच रात्र झाली आपल्याला. त्यामुळे वेण्णा लेक कॅन्सल केली आणि ती आता उद्या म्हणजे आज करूया असं ठरलेलं आमचं. आता सगळ्यांच्या मूडवर आहे. काय वाटतं तेजू? मला घरी जायचं आहे. सगळे कंटाळले आहेत आज, त्यामुळे सगळ्यांना घरी जायचं बोलत आहेत. बघू, जमला तर जाऊ, नाही तर मग घरीच जाऊ डायरेक्ट. आता सकाळी पॅकिंग तर सर्व केलेली आहे. बघा, पिशव्या वगैरे सर्व ठरवत पाठीमागे आणि बॅग्स वगैरे सगळे इथे आहेत. आणि हा बघा आमचं हॉटेल रूम, इथे आम्ही हॉटेल बुक केलेलं. तर आता ह्याला पण आता बाय बाय करूया आणि निघूया. थोड्या वेळाने आई बाबा येतीलच, तर त्यांना परत एकदा विचारूया वेण्णा लेक करायची की नाही. ते जर बोलले करू तर करू, नाही तर मग डायरेक्ट करू घरी. फाउंटन बेस रिसॉर्टला. चला जायचं आता. चलो गणपती बाप्पा आमचा प्रवास सुखकारक होऊ दे. गाईज आता जाऊया लेकला, जाऊया आपण लेकला राऊंड मारू एक. चला गाइस, तो चलते हैं अभी वेण्णा लेक की ओर. काल राहिलं आपलं वेण्णा. तर गाइस, वेण्णा लेक जवळ तर आलो आहे. हे बघा, ज्या ठिकाणाची वाट बघत होतो त्या ठिकाणावर आलो आहोत आपण आता. बघा वेण्णा लेक, पण पाणी थोडं कमी झालेलं आहे. थोडं जवळ जाऊन बघूया आता कशी आहे ती. इथे बोटिंगसाठी वगैरे सगळं आहे. आणि इथे आई फोटोशूट वगैरे करते. बघा, थोडं जवळ जाऊन बघूया कशी आहे बोटिंग आपली इथे, किंवा लेक कसं आहे बघूया. काय जे बघा, हे इकडे आहेत आणि मी ह्यांना शोधतोय कुठे गेले ते. गाईज, आणि ही बघा आपली वेण्णा लेक. लेकचं पाणी खूप कमी झालेलं आहे. आता कसं उन्हाळ्याचे शेवटचे दिवस आहेत, त्यामुळे पाणी कमीच दिसणार आपल्याला. थोडं मला वाटतं 1 महिन्यानी पाणी परत वाढेल. आणि बोटिंग पण सुरू झाले नाही अजून, पण आपण एवढं सकाळ सकाळी आलो आहे त्यामुळे बोटिंग स्टार्ट नाही केले अजून. गाईज, हे बघा बोट, लेक मधले सगळे बोट्स किती आहेत. तिकडे सुरू पण झाले बोटिंग. तिथे काही जॅकेट्स सेफ्टीसाठी ठेवले तिथे. काय आलं? काय असं करायला पाहिजे आपल्या तळ्यात. अर्ध 2 तळे एकत्र गेले का आपली पण वेण्णा लेक होऊ शकते गाईज. मग आपण पण सुरू करू शकतोय. 4 माणसं ठेवायची. किती सुस्थितीत आहेत. पाण्यात नाही ना पोहत. ते त्यामुळे चांगले झाले. आपले कसे जॅकेट एकदम उडवून टाकतात. आम्हाला काही इंटरेस्ट नाही, आमचं तळच आहे स्वतःच. त्यांना बोल 2 राऊंड मारू का आम्ही? आमच्या लोकांना नेऊन काय विचार. ठोकून म्हणजे प्रॉपर ग, असं नाही आहे, जुगाड नाही करायचा. करते. चल, बाबा फोन करतात आता. तर काय आता निघतो. लेक तर बघून झाले. बोटिंग करण्यामध्ये काय एवढं इंटरेस्ट नाही आम्हाला, कारण आमचंच लेक आहे एवढं मोठं. बाय बाय महाबळेश्वर. तर काहीच आता फायनली निघालो आहोत. आता डायरेक्ट अलिबागला. चला वेण्णा लेक, बाय बाय. तर गाईज, फायनली घरी आलो आहे. बघा, जस्ट आता एंट्री मारली आहे घरात, म्हणजे आपल्या एरियामध्ये. ड्रायव्हर चेंज केला. हा बघा, हर्ष चालवते होता गाडी. मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला. सिम्बा
काहीच फायनली घरी आलो आहे आणि हा बघा आमच्या सिंबुकड्या. ए सिंबा भिजलाय कुठेतरी पोहायला गेलेला. सिंबा तिकडे दादा बोलते बघ, मी काय बोलवलं तुला? नाही मी पण नाही बोलत जा. नाही मी तुला बोलवलं नाही, काय केलं तुला तरी पण आलास ना इकडे. इकडे चल लपते. काय बोलतोस? कुठे गेलास पोहायला? हा? हा? कुठे गेलास? कुठे गेलास? गाडी व्हायची गाडी. लगेच रेस केली बघ. तो बोला आल्या आल्या सुरुवात केली मस्ती करायची या काठी. काय आणलं साई? चला ना इकडे, तू इकडे तुझी गाडी आहे. कशाला तू चावेल वगैरे ना बावळट. काय झालं? शिंबा शहाणा आहे. हे बघ तुला काय आणलं. हे बघ. नाही, ते गाडी दे ना, गाडीला माझ्या. त्याला तेच पाहिजे. इकडे 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 उठ सिंबा उठ. तर काय ते बघा घरी आलेलो आहे आणि आपले गेस्ट पण आलेत आणि तुमके पोहायला गेलेत बोटिंगला. बऱ्याच दिवसांनी सगळे लोक बोटिंगला गेलेत आज. आज काय बऱ्याच दिवसांनी सगळे बोटिंगला गेले तिथे बघू शकता. काहीच घुसला एक पाण्यात पोहायला. खोल नाही रे 7-8 फूट आहे जास्त नाही मध्येच ते पण. काही कोपऱ्यातलं तर पाणी कमीच झालं त्यामुळे ते काही जास्त नाही खोल. इकडे बघा हे नको हलू नको बोट नको हलू. बोट पलटी झाली तर सगळे बुडाल. नको हो चालू आहे. मासा गेला. अरे मासा आहे तो काय नाही करणार तुम्हाला. हे दाखव इकडे दाखव मासा तो. अरे तो मासा काय नाही करणार रे. हे मस्त व्हिडिओ आली. नेमका मासा गेला पोटी त्यांच्या. बाबला खोल आहे. मार उडी मार तू. हा मार चालू आहे व्हिडिओ. मग तिथे उभा राहा जरा. हा चल मार. पाय टेक खाली पाय टेक. बरेच दिवसांनी कोण गेलं रे पोहायला आज. बरेच दिवसांनी गेले पोहायला. त्या साईडला खोल आहे ना. ही पोरं तर एकदम मस्त मजा करतायत इथे. आपल्या पाण्यामध्ये पोहतायत बोटिंग करतायत मस्त एकमेकांची मस्ती पण करतायत. आणि आज बऱ्याच दिवसांनी काहीच कोणतरी गेलंय पोहायला आपल्या तळ्यामध्ये. तर म्हणजे स्टार्टरची वेळ सुरू झालेली आहे आणि हे बघा हे व्हेजचं स्टार्टर आहे आपलं. व्हेज कटलेट्स आहेत इथे आणि काहीच हे बघा इथे चिकन बार्बिक्यू होतं आहे आणि ते चिकन सुक्का होतं आहे. बघा चिकन सुक्का आणि ते चिकन बार्बिक्यू मस्तपैकी इथे फ्रेश एकदम कोयल्यांवरती भाजलं जाते आहे. तर काहीच हे बघा आपलं बार्बिक्यू चिकन, इथे व्हेज कटलेट्स आणि इथे मांदेली फ्राय सगळं रेडी झालेलं आहे. तर हे पण आपण देऊया. आणि काहीच हे बघा हे आहे आपला पनीर पकोडा. तर काहीच हे बघा आजची मस्त पार्टी आणि इथे मस्त रात्री डान्सिंग चालू आहे आणि इथे मस्त बसलेले आहेत. मस्त एन्जॉयमेंट चालू आहे आज. इकडे स्विमिंग पूलमध्ये पोहत आहेत. वरती पण आहेत गेस्ट काहीच पण वरचे सगळे आता खाली जेवायला आलेत तिथे. बाकी आपल्या तिकडे विलामध्ये अर्धी गँग बसलेली आहे. आणि हे बघा इथे ह्यांचा डान्स काय झालं बघा. काहीच फुल एन्जॉयमेंट चालू आहे आज. तर रिसॉर्टवर खूप गेस्ट आहेत. आम्ही आलो
आणि हे सुरूच झालं, अचानक बुकिंग आल्यात आणि फुल झालं आहे पूर्ण कॉटेज आपलं. तर थोड्या वेळाने लोक जेवायला पण येतील आणि जेवणाची पण आम्ही तयारी केली आहे. हे बघा इकडे 2-3 लोक आपले जैन पण आहेत, त्यामुळे जैन फूड आम्ही केलेलं आहे. हे बघा बिना कांदा लसणाची डाळ, तशी ते पनीरची भाजी आहे बिना कांदा लसणाची ती पण, आणि इथे चटणी केलेली आहे खोबऱ्याची त्यांच्यासाठी स्पेशल. तर गाईज बघू शकता आपले कस्टमर खूप माणसं आलेत आज स्कूलमध्ये वगैरे पोहायला, प्लस मस्त एन्जॉयमेंट चालू आहे. जवळजवळ 50 लोकांची बुकिंग झाली आहे आज. इथे पण बसलेले आहेत. आता फायनली आता लोक जेवायला यायला सुरुवात झाली आहे. आता हे सर्व पहिले आलेले आहेत, ह्याच्यानंतर आपला मोठा ग्रुप येणार आहे जेवायला. तर पहिलं हे जेवून घेतील मस्तपैकी. आणि आजचा मेनू आहे गाईज, हे बघा इथे चिकनचा रस्सा आहे मस्तपैकी, आणि इथे क्रॅबचा रस्सा आहे, आणि आहे सोबत भाकरी. आजचा मस्त मेनू आहे. तर काही जर सगळे लोक जेवले आहेत आणि आता गेले झोपायला. मस्तपैकी जेवले, थोडा वेळ बसले आणि आता सगळे लोक झोपलेले आहेत आणि मी पण जातो झोपायला. कारण सकाळपासून खूप ट्रॅव्हल प्लस आपले कस्टमर खूप काम झालेलं आहे आणि मी पण दमलेलो आहे. आणि आता मस्तपैकी आराम करतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.